शिरपुरात तापी कृषी प्रदर्शन व डेअरी एक्स्पोचे भूमिपूजन। मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून शिरपूर येथे तापी कृषी प्रदर्शन व डेअरी एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे। हे प्रदर्शन दिनांक 5 ते 9 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत भरवण्यात येणार आहे। या कृषी प्रदर्शनासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेचं भूमिपूजन दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी टीएमसी शेडच्या बाजूला पार पडले। हे भूमिपूजन आमदार काशराम पावरा व धुळे भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले। तापी कृषी प्रदर्शनाचं आयोजन शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के.डी. पाटील व संचालक मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे। भूमिपूजन समारंभाचं सूत्रसंचालन संचालक मिलिंद पाटील यांनी केलं। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, नगरसेवक, नगरसेविका तसेच संचालक मंडळ उपस्थित होते। हे कृषी प्रदर्शन शेतकरी व पशुपालकांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आले। तरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे। धुळे जिल्ह्यात प्रथमच शिरपूर तालुक्याचे भाग्यविधाते किंवा माजी मंत्री माननीय अमरीशभाई साहेब यांच्या मार्गदर्शनाने तापी कृषी प्रदर्शन मार्केट कमिटी शिरपूर यांनी आयोजित केलेले आहे। दिनांक 5 ते 9 फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन आयोजित केलेले आहे। या प्रदर्शनात शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी विविध योजना, AI तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री आणि शेतकऱ्यांसाठी जे नवीन तंत्रज्ञान आहे त्याची मांडणी केलेली आहे। हे तंत्रज्ञान आपल्या शहरातच उपलब्ध असल्याने शिरपूर तालुक्यातील, धुळे जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा व कृषी प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी। कारण भारत हा कृषी प्रधान देश आहे। शिरपूर तालुक्यात शिरपूर पाटणच्या माध्यमातून जी पाण्याची मुबलकता उपलब्ध झालेली आहे। शिरपूर तालुक्याचे शेतकरी उन्हाळ्यात सुद्धा पीक घेतो, 3 पिकं घेतली जातात, सुजलाम सुफलाम शेती झालेली आहे। या तंत्रज्ञानाने अजून त्यांच्या उत्पन्नात भर पडेल। तरी मी असं आवाहन करतो की धुळे जिल्ह्यात होणाऱ्या पहिल्या कृषी प्रदर्शनात महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी भेट द्यावी अशी विनंती करतो। लोकनायक न्यूज